आणि ही आपली फेरी धक्क्याला लागलेली आहे। हेच ते वाहून आलेलं जहाज आणि हा अरबी समुद्र। तर टाइम झाला 9 वाजलेत आणि आता आपण जस्ट कुंडलच्या मंदिरात आणि कोण फोन करतो आता तर थांब आहे बघा सूरज भावा थोडा थांब शूट करणं चालू केलं आणि थोडासा वेट कर फक्त। जे आपलं कुंडलचं मंदिर आहे गणपतीचं तिथे आम्ही थांबलेलो जस्ट तिथे बाप्पाचं आपण दर्शन घेतलंय आणि इथून आपण आपली राईड पुढची कंटिन्यू करूयात। आणि आज तारीख आहे 21 डिसेंबर 2023 रात्री 11:30 वाजता आपला जो प्लॅन झाला आहे ना तो झाला आहे रत्नागिरी 2.0चा। ॲक्च्युली लास्ट टाइम आपण रत्नागिरी केलेलं आहे पण ना खूप साऱ्या प्लेसेस अशा बाकी होत्या ज्या आपण व्हिजिट करायच्या ठेवलेल्या पण या टायमाला आपण त्या सगळ्या प्लेसेस व्यवस्थितपणे कव्हर करून आणि जवळपास 3 ते 4 दिवसाचा हा आपला प्लॅन आहे। तर रात्री जवळपास 10 वाजता आम्ही घरून निघालो आहे। 11:30 वाजता आम्ही पालीफाटा सोडून जस्ट थोडे पुढे आलो आहे। तर राईडचे पार्टनर कोण कोण आहेत ना तुम्हाला सांगतो, तुम्ही मागे बघू शकता। आपला राहुल फोटोग्राफर, फेमस फोटोग्राफर, अजून 2 जण म्हणजे प्रेम, हर्षद आणि सूरज आणि सतीश असे आम्ही 6 जण 3 बाईक घेऊन चालू आहे। ज्या 2 बाईक आहेत त्यांचा इंटर तुम्हाला देतोच पालीला पोहोचल्यावर। आता इथून डायरेक्ट स्ट्रेच खेचतो तो डायरेक्ट पालीपर्यंत। आपली पहिली गाडी इथे, दुसरी गाडी ही FZ आणि तिसरी आपली गाडी शाईन आणि पार्टनर तुम्ही समोर बघू शकता। सगळ्यात पहिला राहुल, त्याच्यानंतर हर्षा, हर्षद, प्रेम, साहेब वरती बघा साहेब, सतीश आयनकर आणि हा सूरज आणि 6वा मीच म्हणजे प्रसाद। तर आता आम्ही जस्ट पालीला पोचलोय। टाइम झाला तर जवळपास 12 वाजलेत। 11 वाजता आपण पाली फाट्यावरून निघालेलो पण जो रस्ता होता ना चांगला होता पण मधले पॅच थोडे खराब होते त्याच्यामुळे गाडी काय आपल्याला जास्त काही खेचता आली नाहीये। फक्त आता आपलं टेन्शन आहे जरा रायडर लोकांचं, कारण जरा नौखे रायडर आहेत तुम्ही बघू शकता। हा हेवी रायडर बरोबर बरोबर। सगळ्यात पहिलं आपलं टार्गेट असणार आहे ती सावर्डे जो फाटा आहे तिथून आपलं राईट मारून तवसाळ बीचला जायचंय। तर आताचं जे आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन असेल ना ते डायरेक्ट आपण टाकूयात तवसाळ बीच। फायनली इन कोलाड। लास्ट टाइम तुम्हाला भेटलेलो 12 वाजता, आत्ता टाइम झालाय 12:45। आम्ही कोलाडला पोहोचतोय। तर सगळ्यात आधी दादूला हाय बोलतो। हाय दादू, तुला कॉल करायचा विचार चाललेला पण ना टाइम जरा जास्त म्हणजे खूपच जास्त झालाय म्हणून फक्त तुला कॉल नाही करत आहे। तर राग नको मानू, येताना तुला नक्की कॉन्टॅक्ट करतो आम्ही। विचार असा केला ना की थोडा चहा घेतो म्हणजे जरा फ्रेश राहू, जरा आम्ही झोप वगैरे येणार नाही कोणाला, कारण पूर्णपणे जी राईड आहे ना ती आपल्याला सकाळी 6 वाजेपर्यंत कंप्लीट करायची। झालं चालू याचा। पहाटेचे 2 वाजलेत। आता आपण जस्ट लोणेरे या गावात पोहोचलोय आणि पुढचा जर रूट बघायचं झालं ना तर तुम्ही बघू शकता। तर तुम्ही रूट बघू शकता। आता आपण जस्ट इथे लोणेरे गावात आहेत, माणगाव क्रॉस केलंय आणि महाड मार्गे, खेड मार्गे, चिपळूण कडून आपल्याला सावर्ड्यावरून फाटा आणि जवळपास 158 किलोमीटर लांब जायचंय। आणि ते 158 किलोमीटर करण्यासाठी आम्हाला 3.5 तास दाखवत आहेत। तर तुम्ही बघू शकता की रस्ता किती जास्त खराब असेल इकडचा। तर आपण 3.5 तासाच्या ऐवजी 3 ते 2.5 तासामध्ये हा रस्ता क्रॉस करायचा ट्राय करूयात। आणि ही आपली पब्लिक मस्तपैकी फुल बघा, सब ऐसा पॅक हुआ है ना। ए प्रेम भाई हाईप होती या ट्रिपची आपल्या आणि म्हणजे ना 1 महिन्यापासून वेट करत होतो बाईक कधी येते तारीख, 21 तारीख आणि फायनली 21 तारीख आज आली। भावांनो टाइम झालेला आहे 2:15 आणि आम्ही आता महाड सोडून जस्ट पुढे एक चांगला असा धनाकेदार फोटोशूट चालू केलंय। फोटोशूट तुम्ही बघू शकता, साधा सुद्धा काम नाही आमचा। आमच्याकडे आहे सध्या कॅननचा, कोणता कॅमेरा आहे रे? कॅनॉन EOS 1300D विथ लय मोठी लेन्स आहे आमच्याकडे, इथभर लांब, नाव नाही माहिती मला आता तिचा। मॉडेल प्रेम जोरी आणि फोटोग्राफर सूरज आयनकर, सोबत सहाय्यक सतीश आयनकर आणि राहुल सुरेश आयनकर।
सावर्डेचा जो टर्न आहे ना तो घेऊन आम्ही जवळपास 20 किलोमीटर आतमध्ये आलोय. इथून तवसाळ बीच आहे ना ती फक्त 28 ते 25 किलोमीटर एवढं बाकी आहे. रस्त्यामध्ये ना खूपच जास्त थंडी वाजत होती, त्याच्यामुळे ना हे बघा आता विचार केला थोडीशी शेकोटी पेटवतो इथे आणि थोडंसं जरा बॉडीला गरम करतो, कारण खूपच जास्त गरज आहे त्या गोष्टीची. तोंडातून वाफा निघतायत, एवढी थंडी पडली एकदम म्हणजे एकदम बेकार. आणि त्याच्यामध्ये इकडचे जे रस्ते आहेत ना ते एवढे सुमसान आहेत की थांबायची ना हिंमत होत नाही. हॅलो गाईज, ऍक्च्युली भर रस्त्यामध्ये कोण करता असतं. हा पूर्णपणे समोर रस्ता दिसतोय आणि रस्त्याच्या बाजूला नाही, रस्त्याच्या मध्ये आम्ही शेकोटी केली. काय म्हणतो सतीश? सकाळचे 6 वाजलेत हा आणि अंगाशी आले सगळं. परिस्थिती बिकट का? खूपच जास्त बिकट आहे. अशी गावठी मॅन वर्सेस वाईल्ड हे बघू शकतो. 8-9 तर झाले का असा क्लिअर झाला. हे आपली R15 आणि R15 घेऊन आपण आलोय तवसाळ बीचवर. तवसाळ या ठिकाणाहून ही फेरी जी आहे ती जयगडसाठी रवाना होते. फेरी तुम्ही समोर बघू शकता. ही बघा समोर ही फेरी दिसते तुम्हाला. याच्यामध्ये पूर्णपणे आपल्या बाईक म्हणा या कार म्हणा किंवा बस म्हणा या सगळ्या ज्या ही जी वाहनं आहेत ना ती त्या फेरीमध्ये टाकून पलीकडच्या कशी होती भावांनो जेलीफिश बघून घ्या. परत बघायला भेटल नाही, बघायला भेटणार तुम्हाला. तर सगळ्यात आधी आपण ना आपल्या गाड्यांची तिकीट आहेत ना ती काढून ठेवूयात, म्हणजे नंतर काहीच प्रॉब्लेम यायला नको. तिकिटांचे दर तुम्ही बघू शकता. हे बघा याचा स्क्रीनशॉट घ्या. रूम बाहेरून पाण्याचा संबंध नाही काही. ओके चला ओके थँक्यू. तिकीट तुम्ही बघू शकता समोरच. आम्ही आमच्या इथेशी जवळपास 3 गाड्या आणि 6 रायडर. तर तिकिटाचं जर काय तुम्हाला दर सांगायचे झाले ना तर एका गाडीचे ॲक्च्युली 80 रुपये आहेत आणि पॅसेंजरचे पर हेड 27 रुपये असं काहीतरी. टोटल 330 रुपयाचं आमचं बिल झालंय. तर भावांनो फायनली आपली फेरी सुटलेली आहे आपल्या बंदरावरून. फर्स्ट टाइम आपण एक्सपिरियन्स करतोय की आपली जी गाडी आहे तुम्ही बघू शकता ही एक आपली शाईन आहे, तिकडे आपली FZ आहे आणि आपली अँग्री बर्ड आहे. तर फर्स्ट टाइम आपण एक्सपिरियन्स करतोय की आपण आपली बाईक फेरीमध्ये लोड करून पलीकडे घेऊन चाललोय. तर खूपच छान असा अनुभव आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गर्दी काहीच नाहीये, गाड्या काही जास्त नाहीत. मोजून बघा या 3, ही एक 4 आणि ही एक 5. तर फक्त 5च गाड्या आहेत आज या फेरीमध्ये. आणि फुल असा फोटोशूट चालू आहे इथे सुद्धा. चला फेरी आपली धक्क्याला लागलेली आहे, पटापट गाड्या उतरूयात आणि निघून जाऊयात. तर टाइम झाला 8:15. तर आपण आपल्या कोकण राईडच्या सगळ्यात पहिलं डेस्टिनेशन म्हणजेच तवसाळ फेरी बोट इथून आपल्या 3ही बाईक व्यवस्थितपणे जयगडच्या बंदरावरती 3ही बाईक व्यवस्थित उतरवल्यात. तिथून आपलं दुसरं डेस्टिनेशन म्हणजेच जय विनायक मंदिर. तर याआधी तुम्ही ना आपली पूर्ण जी पब्लिक आहे ना ती व्यवस्थित नव्हती बघितली, रात्रीचे अंधारात काळोखात बघितलेली. आता तुम्हाला क्लिअर दिसत असतील का आपल्यासोबत कोण कोण आलेत. मगाशी मी इंट्रोड्यूस केलेलंच तरी पण परत एकदा करतो. सगळ्यात आधी मी म्हणजेच प्रसाद, दुसरा पार्टनर म्हणजे आपला राहुल, तिसरा सूरज तिथे, चौथा सतीश, 5वा प्रेम आणि 6वा हर्षद. असे आम्ही 6 जण या कोकण राईडसाठी आलेलो आहोत. ही जी कोकण राईड आहे ना तिचा प्लॅन ऑक्टोबरमध्ये झालेला. आम्ही ती नोव्हेंबरमध्ये करणार होतो, पण काही कारणास्तव ती आम्हाला पोस्टपोन करायला लागली आणि फायनली तो दिवस उजाडला, म्हणजे कालचा 21 डिसेंबरची रात्र, ज्या दिवशी आम्ही 6 जण या राईडसाठी निघून गेलोय.
आपण आपल्या कोकण राईडच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला पोहोचलोय आणि आपलं दुसरं डेस्टिनेशन आहे मागे तुम्ही बघू शकता गणपतीपुळे. इथे आपण आपली गाडी पार्क केली आहे. इथे संपूर्णची रिकामी आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट एंट्री आता आपल्याला मंदिरात भेटणार. तर चला सोबत दर्शन करूया गणपतीपुळेचं. आणि गणपतीपुळेला येताना एक छोटा नाही खूप मोठा किस्सा झाला. एकदम शॉर्टमध्ये सांगतो, जे आमच्यामुळे नाही चुकीच्या माणसाची होती, पण शेवटी गाववाला होता, त्याचा ॲक्सिडेंट झालेला. आम्हाला वाटलं आता काम 25 होतं आहे, पण थोडक्यात वाचलो आम्ही. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतमध्ये काय व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करायला भेटली नाही. आपली पब्लिक ही इथे बसली आहे. आपण गणपतीपुळेला बाप्पाचं दर्शन घेऊन आता पुढचा प्लॅन काय करायचं, कुठं जायचं, निघायचं कुठं? आरेवारे. तर सध्या आमचा असा प्लॅन ठरला की आरेवारे बीच करून त्याच्यानंतर पुढची डेस्टिनेशन आहे ती मिऱ्या बीच म्हणा. खूप सारे डेस्टिनेशन आम्ही ठरवलेत, तर बघू एक एक करून आपण जाऊया. तर सगळ्यात आधी गणपतीपुळेच्या बीचवर जाऊयात, कारण गणपतीपुळेला आलात आणि बीचवर नाही गेलात तर भाई मजाही नाही आहे ना. चलो फिर जाते डायरेक्ट बीच. भावांनो 10 मिनिटं आधी आपण ना इथून दर्शन घ्यायसाठी गेलो, तेव्हा ना काहीच लाईन नव्हती. आणि आता तुम्हाला लाईन दाखवतो, ही बघा पूर्णपणे मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत लाईन लागली आहे. नशीब आपण 15 ते 20 मिनिटं आधी दर्शन घेतलं नाही, तर मग आपल्याला पण इथे 1 किंवा 1.5 तास आरामात गेला असता. तेव्हा इथे आमचं फोटोशूट चालू आहे. फोटोग्राफर अँड द मॉडल इज हिअर. वेटिंग वाला पण दाखव. दिस इज वेटिंग पर्सन कंप्लीट पर्सन अँड वी हॅव ऑलरेडी डन आवर सेशन.